नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. आज कॉलेजला जायला थोडासा उशीर झाला होता, कारण रात्री जागरण झालंय. म्हणजे ब्लॉग पण बनवायचे होते आणि अभ्यास पण करायचा होता, त्याच्यामुळे आपल्याला सकाळी थोडंसं उठायला लेट झालं. तरी डोळे चोळत कॉलेजला आलो. एवढ्यात आपले यश दादांनी गिम्बल घेतलं नवीन, ते त्यांनी दाखवायसाठी आणलं होतं. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ काढायचा असेल, इनडोअर किंवा आउटडोअर, इव्हेंट, कार डिलिव्हरी वगैरे, आपल्या यश दादांसोबत कॉन्टॅक्ट करा किंवा मला डीएम केला तरी चालेल. जर आता आपले ब्लॉग पण गिम्बल नाही येणार तर काहीच प्रॅक्टिकलला प्रतीक भाई काय उद्योग करत होते त्यांनाच माहित. मग प्रॅक्टिकल करून आपण कॉलेजच्या बाहेर आलो. मग आपल्या ओम्याला ब्लॉग मध्ये घेऊन आपण जेवायला गेलो. तर 2 घास जेवण वगैरे केलं मस्त पोरांसोबत. सगळी पूर्ण आपली मित्रमंडळी बसलेली होती जेवायला. तर तेवढ्यात मागच्या ब्लॉग मध्ये सांगितल्याप्रमाणे आपली सिव्हिल डिपार्टमेंटची आणबान शान म्हणजे आपले शुभम दादा भेटले. गेले गेल्या ओम्याने मिठी मारली, कारण की आपले शुभम दादा खूप दिवसांनी भेटले होते आपल्याला कॉलेजमध्ये. आपण लेक्चर करण्यासाठी क्लासरूम मध्ये आलो. आपल्या क्लासमध्ये एवढी भारी भारी पोर आहे ना, म्हणजे आपल्याला अजिबात बोर होऊ देत नाही. बाहेर आलो तर फुल पाऊस चालू होता. मग थोडंसं पाऊस उघडल्यावरती आपण निघून आलो. तेवढ्यात आपल्याला दर्शना आणि श्रावणी भेटली. म्हटलं त्या थोडीशी एक पोज वगैरे आपण पण तुम्हाला ब्लॉग मध्ये घेऊन टाक. पाण्या पावसाचं चिखलातून कस तरी रूम वरती आलो. तेवढ्यात ओम्या आणि ऋषभाई आपल्या आले रूम वर. तर काहीच प्लॅन आधीच ठरलेला होता, फक्त निघायचं कधी हे फिक्स नव्हतं. मग ते अचानक आले आणि ते तुमच्या भावाला पण घेऊन गेले. तर गेलो आम्ही बुके घ्यायचे तर नव्हते, पण प्राइस पाहूनच आम्ही शॉक झालो. तर काहीच तुमच्या भावाच्या अकाउंटला अजून तुम्ही फॉलो केलं नसेल तर लवकरात लवकर फॉलो करा, कारण की आपले फॉलोअर्स सध्या कमी आहे. आणि शेअर करा आणि सपोर्ट करा. तर काहीच आम्ही आलोय नाशिकच्या एकदम फेमस आणि शांतमय ठिकाणावरती, म्हणजेच बॅकवॉटर्सला. इकडे जायचं कारण असं होतं की आम्हाला फोटो पण काढायचे होते. त्याच्यात ओम्याबाई तिकडे गेले फोटो काढायला लागले आपले ऋषिकेश दादांचे. आणि ओम्याचे पोस्ट पाहून मी तर डायरेक्ट शॉक झालो. म्हणजे अशा पोस्ट देतात ना पोरगा त्या दगडावरती बसून. तर बॅकवॉटर्सचा व्ह्यू म्हणजे इतका भारी येतो ना, इतकं भारी वाटतं ना तिकडे जाऊन. तिकडचं वातावरण तर विचारायचंच नाही. आपल्या ऋषी दादांची रील शूट करायची होती, काही मी पण शूट केला आणि आपल्या ओम्या दादांनी पण शूट केला. आणि त्यात आमचे कॅमेरामॅन एवढे अवघड होते ना की खाली बसून शूट घेत होते. त्यात ऋषी दादांचं तर विचारायचंच नाही. म्हणजे लोफर पण, शूज पण, कपडे पण सगळंच त्यांनी घेऊन आले. फायनली सगळ्यांच्या रील शूट करून आम्ही पॅकअप केलं. मग फायनली ऋषिकेश दादांना आणि ओम्या भाईला आपल्या बाय बाय करून आपण रूम वरती परत आलो.